नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी आणि पार्थ आज जाणार होतो गावी. तर त्यासाठी पार्थची सर्व तयारी चालू होती. सर्व बॅगमध्ये पॅकिंग करायचं चालू होतं. तर आम्ही आईस्क्रीम बनवण्यासाठी जे पण साहित्य आणलं होतं, त्याचे गेम्स होते. तर ते सर्व साहित्य आहे. तर ते त्याने सोफ्यावर अगदी ऑर्गनाइज केलं होतं, अरेंज केलं होतं व्यवस्थित. आणि आता बॅगमध्ये त्याला ते सर्व पॅकिंग करायचं आहे. त्याला जे पण घ्यायचं तर तो एक एक करून देत होता आणि मी सगळं साहित्य आहे तर ते पॅक करून घेतलं आणि एक अख्खी बॅग आहे तर ती फक्त पारच्या साहित्याने पूर्ण भरून गेली होती आणि माझी तर पॅकिंग बाकीच होती. आणि मग हे जे आहेत फूड कलर वगैरे जे आणले होते आईस्क्रीमसाठीचे, ते सगळे वेगवेगळ्या प्रत्येक बॉटल्स आहेत तर त्या वेगळ्या बॅगेमध्ये घेतल्या. कारण त्याचं झाकण वगैरे निघालं तर कपडे वगैरे पण होते त्या बॅगमध्ये पारचे, तर ते खराब होऊ नये म्हणून सगळं व्यवस्थित पॅकिंग करून घेतलं होतं. कारण त्याने वॉटर कलर पण घेतले होते. तर सर्व वेगवेगळ्या कप्प्यांमध्येच अरेंज करावं लागलं कारण ते जर जाताना वगैरे काही खराब झालं असतं तर बॅगमध्ये पूर्णपणे स्प्रेड झालं असतं. त्यासाठी ते सगळं आवरून घेतलं आणि आम्ही जाणार होतो संध्याकाळी पारचे बाबा आल्यानंतर पुण्याला. पण पारची तयारी मात्र सकाळपासूनच चालू होती कारण तो गावी जायचं म्हटलं तर खूप एक्सायटेड असतो. त्याला खूप आवडतं. आवडीचं काम असतं गावी जायचं म्हटलं की. आणि त्यासाठी त्याची पॅकिंग वगैरे चालू होती. नवीन कपडे वगैरे तर तो सकाळी सकाळीच घालून बसला होता. कारण त्याला जाण्याची खूप एक्साइटमेंट होती आणि शेतामध्ये काही करायचं असेल तर तो नेहमी ते जाण्यासाठी एक्सायटेडच असतो. आणि आता तर काही सुट्ट्या लागल्या होत्या आणि सुट्ट्या लागून जवळपास 8 दिवस आले, पण त्याची दाढीची ट्रीटमेंट असल्यामुळे आम्ही थोडंसं लेट जाणार होतो. त्यामुळे त्याची एक्साइटमेंट जरा जास्तच झाली होती की जाण्यासाठीची. आणि हे सर्व जे आहे तर ते पॅकिंग करून घेतलं. त्यानंतर त्याचे कपडे वगैरे पॅकिंग केले. बाकीची सगळी आवरावर केली कारण मी पण फार सोबतच जाणार आहे आणि थोडे जास्त दिवस आम्ही तिथे थांबणार आहोत. त्याच्यामुळे बॅग आहे तर ते थोड्याशा मोठ्या बॅग घेतल्या होत्या आणि साहित्यही भरपूर होतं. जास्त दिवस राहायचं असल्यामुळे साहित्यही आमचं भरपूर होतं. तर फारची तर बऱ्यापैकी पॅकिंग झाली. आता त्याचे फक्त कपडे आहेत तर ते पण त्या बॅगमध्ये ठेवायचेत आणि मला ते करताना बाकीचे सगळे आवरावर करायचे कारण बरेच दिवस नसलं तर घरामध्ये सगळं काही आहे तर ते चेक करावं लागतं. फ्रीजमध्ये काही नाही आहे किंवा काही ते आणि ते सगळं साफसफाई करून मग आम्ही जाणार होतो. तर आम्ही स्टॉपवर आलो आणि बाबा पण आले होते. तर आज मात्र आम्हाला बसने जायचं होतं, पण गाड्या पण आम्हाला पटकन भेटल्या त्यामुळे खूप कंटाळा नाही आला. नाहीतर पार्थ असो किंवा मीरा असं बसने जायचं म्हटलं आणि गाडी लवकर भेटणार नाही म्हटलं तर त्यांची खूप कंटाळा होतो आणि त्यांची खूप चिडचिड पण होते आणि घरी जायची एक्साइटमेंट जरा जास्तच आहे. आणि सर्व गॉगल वगैरे सगळं घेऊन चाललाय तो आणि हा गॉगल फक्त 2 मिनिटच राहणार आहे. 2 मिनिटानंतर एकदा गाडी स्टार्ट झाली की पाहत आहे तो लगेचच झोपून जातो आणि बघू शकता त्याच्या चेहऱ्यावर खूप जास्तच खुशी आहे जाण्याची आणि लगेच झोपून घेतलं त्याने. त्यानंतर आम्ही अगदी घराच्या जवळपास आलो होतो. गाडी एका ठिकाणी थांबते नाश्त्यासाठी संध्याकाळच्या वेळेला कारण थोडी लांबची गाडी असते आणि आम्ही स्टॉपवर उतरणार होतो पाचवडच्या आणि तिथून मग आम्ही घरी जाणार होतो. तर वातावरण तर इकडचं इतकं छान झालंय, खूप सुंदर वाटते गाडीमधून व्हिडिओ घ्यायची फारच इच्छा झाली त्याच्यामुळे. तर आम्ही यायच्या आधीच पाऊस इथला होऊन गेलाय त्यामुळे खूप छान असं वातावरण झालेलं आहे बाहेरचं. आणि घरी गेल्यानंतर सगळ्या नंदुबाई वगैरे आम्ही सर्वजण भेटलो. खूप छान टाईम स्पेंड होतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.